हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण. तर काल बघा छानपैकी गुढीपाडवा होता आणि त्याची तयारी कशी केली तर बघा गुढी मस्त सजून घेतलेली. तर आमच्या गावाकडे बघा अशी मस्त की उंच अशी बघा काठी आणली जाते, बांबूची काठी खूप उंच असतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अशा गुढी उभारल्या जातात. बघा आमची तर गुढी अशी आहे आणि बाजूच्या घरामध्ये अशाच गावाकडे अशा गुढी उभारल्या गेल्या आहेत. बघा किती छान असं बघा नैन्यरम्य मस्त वातावरण असतो आणि छानपैकी इथं बघा इथं मस्त गुढी उभारल्या गेले. तर आमची गुढी बाजूच्या 2 घरांची गुढी उभारली गेली. बा अशा प्रकारच्या उंच उंच गुढ्या अशा गावाकडे असतात. तुमच्याकडे असतात का नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता इथं छान नैवेद्य दाखवून घेतलेला आहे गुढीला, छान गुढीची तयारी करून घेतली, सजून घेतले वगैरे. बघा तर चाफ्याचा हार, झेंडूचा हार आणि छानपैकी ते नारळ कळस वगैरे भरून घेतलेल्या, रांगोळी काढून घेतलेले. प्रत्येकाच्या गुढीला बघा किती छान छान अशा जरीच्या साड्या किंवा जरीचे खण लावलेले असतात. तुमच्याकडे असेच करतात का नक्कीच कमेंट करून. आणि इथे छानपैकी अंगणामध्ये आमच्या रांगोळी काढून घेतलेले. इथं शुभ गुढीपाडवा असा लिहिलेला आहे. तुम्हाला आवडली का ही रांगोळी नक्कीच कमेंट करून सांगा. आता आमच्या घरामध्ये बघा छानपैकी गुढीवरची उभारी झालेली आहे, उभारून झालेली आहे, रांगोळी काढून झाली, नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर बघा काय काय पदार्थ केले होते. छानपैकी अशी छान सजावट झाली होती. पुरी श्रीखंडचा नैवेद्य दाखवला होता, पनीरची भाजी डिटेल रेसिपी आहे, राणीच जाऊन बघू शकता. असे साधे सिंपल अशा आमच्या गावाकडे केल्या जातं. आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. राणीच रेसिपी चॅनलला छान छान रेसिपी, छान छान सणवार कसे साजरे केले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे सगळं दाखवत असेल. तर मग पुन्हा भेटूया. नेमक्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया.